वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. ध्वजा कुंच गरुड टके, श्रंगारनिके करुनी. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. श्री संत शिरोमणी जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगामधून अवघ्या विश्वाला उद्देशून सांगतात, चला अत्यंत सोप्या अशा वाटेनं आपण जाऊया. म्हणजेच मुखानं भगवंताचं नामस्मरण करत या वाटेनं जाऊया. तुम्ही आम्ही हसत खेळत नाचत बागडत आनंदानं उड्या मारत या वाटेनं जाऊया. सर्वांच्या करता ही वाट आहे. सर्व आबालवृद्ध, लहान थोर, स्त्री पुरुष सर्वांना अगदी सहज चालता येईल अशी ही वाट आहे. तेव्हा या वाटेनं अगदी आपण सगळेजण मिळून जाऊया. या वाटेनं अगदी नटून थटून श्रंगार वगैरे करून आपण निघूया. हातामध्ये ध्वजा घ्या, कुंची घ्या, गरुडटकी घ्या आणि या वाटेनं चला. कारण सर्वांना ही वाट चालता येण्यासारखी आहे. याच वाटेनं जर आपण गेलो तर वैकुंठ अगदी आपल्याला जवळ आहे म्हणतात. झालं वैकुंठाला जाण्याचा अत्यंत सोपा, जवळचा, स्वच्छ, प्रांजळ असा फक्त हाच एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे फक्त मुखान भगवंताचं नामस्मरण करणे हा. तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. अगदी थोडक्यामध्ये अभंगाचा सारांश म्हणा किंवा भावार्थ मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, पाठातला आहे, नेहमीच्या ऐकण्यातला आहे, म्हणण्यातला आहे की ज्या अभंगामधून तुकोबारायांनी अवघ्या विश्वाला आव्हान देऊन सांगितलेलं आहे. चला अत्यंत सोप्या अशा वाटेनं आपण जाऊया. मुखानं भगवंताचं नामस्मरण करत जाऊया. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. अभंग फक्त 4 चरणाचा आहे, परंतु अभंगाची 4ही चरण एकमेकाशी संबंधित अशा प्रकारची आहेत. प्रत्येक चरणाचा दुसऱ्या चरणाशी संबंध येतोय. कसा येतोय हे जर पाहायचं झालं तर पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं आपल्याला? स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. मुखानं भगवंताचं नामस्मरण करणे ही अत्यंत सोपी अशी वाट आहे आणि या वाटेनं चला असं म्हणतात. चला असं म्हणतात, पण कुणाला हे सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. तुम्ही आम्ही हसत खेळत नाचत बागडत आनंदानं उड्या मारत या वाटेनं जाऊया. सर्वांना ही वाट अगदी चालता येण्यासारखी आहे. म्हणजे कुणाला चला म्हणतात हे सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये. आता सर्वांना चला असं म्हणतात, पण जाताना सर्वांना कसं जायचं म्हणून सांगितलेलं आपल्याला. नटून थटून श्रंगार वगैरे करून जायचंय आपल्याला. नटून थटून म्हणजे उत्तम पैकी अगदी पॉलिस्टरचा शर्ट घालून किंवा मॅन्चेस्टर कंपनीची धोतर जोडी नेसून असा भाग घ्यायचा नाही आपण या ठिकाणी. नटून थटून याचा अर्थ वारकऱ्यांचा जो श्रंगार आहे तो श्रंगार करून आपल्याला या वाटेने निघायचे म्हणतात. मग आता वारकऱ्यांचा श्रंगार कोणता आहे?
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळाले. गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे, कपाळावरती गंध आहे, नंतर बुक्का आहे कपाळावरती. किंवा आम्हा अलंकार, मुद्रांचे श्रंगार, तुळशीचे हार बाहू कंठी. वारकऱ्यांचा जो श्रंगार आहे तो श्रंगार आपल्याला हातात करून घ्यायचा म्हणतात. झालं, हातामध्ये ध्वजा घ्या, कुंच घ्या, गरुड टकी घ्या आणि या वाटेनं चला. म्हणजे जाताना कसं जायचंय हे सांगितलं तिसऱ्या चरणामध्ये. आता एवढा थाटमाट करून आपण निघालोय, खरं श्रंगार करून नटून आपण चाललोय, पण जायचंय कुठं, आपल्याला कुठं आपण निघालेलो आहोत हे सांगितलं चौथ्या चरणामध्ये. आपण वैकुंठाकडे निघालेलो आहोत. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. आपण सर्वजण वैकुंठाला निघालेलो आहोत किंवा वैकुंठाला जाण्याचा जवळचा मार्ग, सोपा मार्ग हाच एकमेव आहे म्हणतात. झालं, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये नामस्मरण रूपी सोपी अशी वाट आहे हे सांगितलं पहिल्या चरणामध्ये, आणि या वाटेचा शेवट कुठं झालेला आहे हे सांगितलं चौथ्या चरणामध्ये. म्हणजे या ठिकाणी पहिल्या चरणाचा आणि चौथ्या चरणाचा अन्योन्य अशा प्रकारचा संबंध आहे. आणि मधली जी दोन चरण आहेत, ही दोन चरण आपल्याला आनंदाचं द्योतक दर्शवतात. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. स्वल्प वाटे चला. चला या म्हणण्यामध्ये फार वैशिष्ट्य आहे. कारण ज्या अर्थी तुकोबाराय चला असं म्हणतात, त्या अर्थी तुकोबाराय देखील या वाटेनं आपल्या बरोबर यायला तयार आहेत. अर्थ उघड दिसतो आपल्याला. जावा असं म्हटलं असतं तर तुकोबाराय काही आपल्याबरोबर येत नव्हते. उदाहरणार्थ, आपण एक 5-4 जण जमलेलो आहोत. चला आपण जेवण करूया, चला आपण चहा घेऊया, चला आपण फिरून येऊया. म्हणजे सर्वांच्या सोबत आपणही जर जाणार असेल, त्यामध्ये सामील होणार असलो तर चला असं म्हणतो. आणि नसलो तर तुम्ही चहा घेऊन या, तुम्ही जेवण करून या. याप्रमाणे तुकोबाराय देखील आपल्या बरोबर या वाटेनं चला असं म्हणतात. त्या अर्थी तुकोबाराय सुद्धा आपल्या बरोबर या वाटेने यायला तयार आहेत. पहा, तुकोबारायांच्या सारख्या थोर महात्म्यांचे आपल्यासारख्या अज्ञानी जीवावरती किती अनंत उपकार आहेत. आपण रात्रंदिवस विषयामध्ये, प्रपंचामध्ये, बायका मुलामध्ये रममान झालेली जीव आपण, परंतु आपल्यासारख्यांच्या उद्धाराकरता म्हणतात चला, मी देखील आपल्याबरोबर यायला तयार आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशी कल्पना करा, कुणीतरी एखादा वाटसरू रस्त्यानं चाललेला आहे. त्याला जायचंय इथून मिरजेला. बरचसा अंतर चालून गेला. पुढे गेल्यावर त्या ठिकाणी त्याला 2 मार्ग फुटलेले दिसले. एक रस्ता डावीकडे गेलेला आहे, एक रस्ता उजवीकडे गेलेला आहे. तिथं बोर्ड वगैरे काही नाही. त्याच्या लवकर लक्षात येत नाही आपण कोणत्या वाटेनं जाणार आहोत, आपली कोणती वाट आहे समजत नाही. त्यावेळेला त्याला थांबतो त्या ठिकाणी क्षणभर. काही वेळानं दुसरा एखादा समोरून मनुष्य त्याला येणारा भेटतो. हा वाटसरू त्याला विचारतो, मला मिरजेला जायचंय, मी कुठल्या मार्गाने जाऊ? असं विचारल्यावर त्या समोरून येणाऱ्या माणसानं काय केलं, त्यानं फक्त बोटानं वाट दाखवली. हे पहा, ही वाट जी आहे ना, तुम्ही या वाटेनं जावा, अगदी व्यवस्थितपणे मिरजेपर्यंत जाऊ शकताय, कुठं वळायचं नाही, काही नाही, ही वाट सोडू नका असं म्हणून त्यानं फक्त बोटानं ती वाट दाखवली. चढला पकवास. परंतु त्याच्या त्या बोटानं वाट दाखवण्यात थाप टाकत जावं मधनं म्हणजे कळतं एकमेकाला.
त्याच्या त्या बोटानं वाट दाखवण्यात झालं काय? अगणित असे उपकार त्याचे त्या वाटसरूवरती झाले आणि अपार असं पुण्य त्या वाटसरूच्या पदरामध्ये पडलं. कुणाच्या? ज्यानं वाट दाखवली त्याच्या. पहा किती उपकार होतात एखाद्याला जर आपण मार्ग सांगितला तर. आत्ता लवकर दावी त्याच्या वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, पुण्या नाही पार. उपकार अगणित होती, उपकार अगणित. दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. फक्त त्यानं बोटानं वाट दाखवलेली आहे तर अगणित असे उपकार त्याचे त्या वाटसरूवरती होतात आणि अपार असं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. आणि जर समजा त्या वाटसरूला असा मनुष्य समोरून येणारा भेटला असता की त्यानं बोटानं वाट दाखवण्याच्या ऐवजी याला जिथं जायचंय तिथपर्यंत नेऊन सोडून आला तर त्याच्या पदरामध्ये किती पुण्य पडेल, त्याचे किती उपकार होतील. तुकोबराय वर्णन करतात त्याच्या उपकाराची फेड कशानेही होत नाही म्हणतात. इतके त्याच्यावरती उपकार होतात. एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर कुणीतरी एखादा उत्तर हिंदुस्थानामधला एखादा वारकरी असावा आणि त्यानं विचार केला की महाराष्ट्रामध्ये जेवढी काही पवित्र तीर्थक्षेत्र आहेत आपण पायी करून यायची. म्हणून महिना 2 महिने लागणारा सीधा सगळा घरातून घेतला, पडशी घेतली, खांद्यावरती पताका घेतली आणि निघाला पायी यात्रा करत. हा गाणगापूर वगैरे बघून पंढरपूर, नंतर शिखर शिंगणापूर, देहू, आळंदी, भीमाशंकर करून नंतर पुन्हा कोल्हापूर वगैरे करून महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. सांगली करून पुन्हा कोल्हापूरला गेला, गणपतीचं दर्शन घेतलं सांगलीचं. कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि तिथं त्याला समजलं की इथून जवळच ज्योतिबा नावाचं एक देवस्थान आहे. खूप लोक या देवाच्या दर्शनाकरता येतात. चैत्र पौर्णिमेला याची यात्रा असते. मग यानं विचार केला कशाला आपण पुन्हा इतक्या लांब येतोय, आलोय जवळ तर आपणही दर्शन घेऊन जावं. म्हणून
निघाला त्या ज्योतिबाच्या दिशेनं. आता सर्वांना माहिती आहे ज्योतिबा म्हणजे काय फार लांब नाही इथून. ज्योतिबाचं देवस्थान डोंगरावरती आहे. घाट चढून वर जावं लागतं. घाटाचा रस्ता वेगळा आहे आणि मधनं पूर्वीचा पाऊल रस्ता वेगळा आहे. या वारकऱ्याने विचार केला मी असं म्हणजे रोडनं जाण्याच्या ऐवजी बराचसा रोडनं गेलं तर फार लांब पडतंय, ही मधनं पाऊल वाट दिसते म्हणला. या विचारानं या वाटेनं जावं म्हणजे लवकर पोचू आपण. ऊन लागा लागलेले लवकर जाऊ म्हणून त्यानं मोठा रस्ता सोडला आणि मधनं पाऊल वाटेनं निघाला. झाडीतनं मार्ग काढत काढत पाऊल वाट जिथं चालली तिथं त्या वाटेचा शोध घेत. पण पुढं असा प्रकार झाला, थोडस पुढं गेला की त्याला बऱ्याच वाटा दिसायला लागल्या. पाऊल वाटा इकडे गेलेली आहे, इकडे गेलेली आहे, इकडे गेलेली आहे. तो लागला विचार करायला, शिखर तर जवळ दिसतंय आणि मी आता कोणत्या वाटेनं जायचं. लवकर त्याच्या लक्षात येईना. वय झालेलं, ऊन झालेलं पुन्हा त्याच्यामध्ये. नाहीतरी वय झाल्याशिवाय मनुष्याला तीर्थयात्राला करायला घरातून सवडच होत नाही. उतार व्हायला जेव्हा लागेल त्याच वेळेला देव सुस्थित त्याला. इरवी घरचाच देव तुला सोडून देत नाही, कुठला देव बाहेरचा करतोय. जवळ खायला आहे पण पाणी जवळ नाही. थोडी विश्रांती घ्यावी म्हटलं तर झाड कुठं मोठं जवळ दिसना. थकून गेला, चालून चालून घामेजून गेला, तानेनं जीव व्याकुळ झालेला. विचार करायला लागला, उगच्या उग म्हणला मी रोड सोडून आलो. काही लक्षात येईना त्याच्या लवकर. 60च्या पुढं मनुष्य गेलेला. तशात दिशाभुली झाला पुन्हा तो. दिशाभुली म्हणजे पूर्व कुणीकडे राहिली, पश्चिम कुणीकडे राहिली, दक्षिण कुणीकडे राहिली, काही त्याच्या लवकर लक्षात येईना. थकून गेला चालून चालून. शिखर तर दिसतंय आणि रस्ता तर काही सापडना. त्याचं लक्ष गेलं एका अंतरावरती, काही थोड्या अंतरावरती असे तिथं भाताचे थोडे थोडे असे वाफे केलेले आहेत. त्या डोंगराच्या पायथ्याशी तिकडं भात जास्त पिकतो ना कोकणामध्ये, तिकडं कोल्हापूर साईडला. तर छोटे छोटे असे वाफे केलेले तिथं भात असतो. मग कोणीतरी एक शेतकरी त्या भाताच्या वाफ्याची मशागत करत होता. याला वाटलं निदान रस्ता विचारायला मनुष्य तरी दिसला इथं, बरं वाटलं. थोडं चालण्याची शक्ती अंगात नव्हती, पाय दुखायला लागले होते चालून चालून. पण म्हणलं आता त्याला विचारल्याशिवाय गेल्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याला. कसं तरी पाऊल टाकीत टाकीत त्या शेतकऱ्यापर्यंत गेला. तो शेतकरी मोठा सात्विक होता, सज्जन होता. त्याचं लक्ष गेलं की हे वारकरी बाबा आपल्याच दिशेने येऊ लागलेले आहेत. त्यानं बैल उभा केले. हा गेला पुढं. परप्रांतातला मनुष्य, त्याला मराठी व्यवस्थित बोलताही येत नव्हतं. कसं तरी मोडक्या तोडक्या भाषेत त्यानं सांगायला सुरुवात केली, मी फार लांबून आलेलो आहे, मला रस्ता काही सापडत नाही, मला जायचंय डोंगरावरती ज्योतिबाच्या देवाच्या दर्शनाला, मी कोणत्या मार्गाने जाऊ, कुठनं जाऊ. असं विचारल्यावर त्या शेतकऱ्याला तिची दया आली. आपल्या वडिलाच्या वयाचा मनुष्य म्हणला हा, आणि बराच वेळ त्यानं बघितलं होतं शेतकऱ्यानं, हा इथंच फिरतोय सारखा. त्या शेतकऱ्याने बघितलं होतं एकदा दोनदा त्याचं काम चालू असताना. त्याने विचार केला, यांना जरी आपण सांगितलं की तुम्ही या वाटेनं जावा, पुढे गेल्यावर तिथं तुम्ही 2 मार्ग फुटलेले आहेत, पुन्हा डाव्या हाताचा रस्ता सोडा, उजव्या हातानं जावा. पुढे गेल्यावर तुम्हाला एक छोटस चिंचचं झाड लागेल, तिथून पुन्हा डाव्या हातची रस्ता सोडा, उजव्या हातानं जावा. अशा सगळ्या खानाखुणा जरी सांगितल्या यांच्या लक्षात राहायचं नाही. आणि जरी समजा यांना आपण सांगितलं डावीकडून जर न जाता उजव्या हाताने जावा, आणि लक्षात न राहिल्यामुळे चुकून जर डाव्या हाताने गेले, पुन्हा यांना उन्हात भटकावं लागेल, भलतीकडेच जात राहतील. हे विचार केला, यांना सांगण्यात काही अर्थ नाही. आता थकून थकून गेलेले अगोदरच चालून हे आपल्याच कामाचा थोडा खोळंबा होईना का 1 तासभर, असा विचार केला. त्यानं त्या बैल सोडले, झाडाखाली बांधले, बैला पुढे एक वैरणीची पेंडी टाकली. बाबा चला तुम्हाला मी ज्योतिबाच्या देवापर्यंत सोडून येतो म्हणला. चला
तुम्हाला लक्षात राहायचं नाही मी सांगितलेलं. असं म्हणून त्या बाबाची पडशी आपल्या खांदावरती घेतली आणि त्यांना हाताला धरून शिस्तीत सावकाश त्या ज्योतिबाच्या देवापर्यंत सोडून आला झाला. आता मला एवढंच सांगायचंय, याच्या पूर्वी आपण बघितलं होतं की एखाद्या वाटसरूला जर नुसता त्यानं रस्ता दाखवला तर अगणित असे उपकार तेही त्या वाटसरूवरती होतात आणि अपार असं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. आता हा तर त्याच्या पुढचा निघाला. यानं तर ज्याला जिथं जायचंय तिथं नेऊन सोडून आलेला आहे, त्याचेच किती उपकार त्याच्या वाटसरूवरती होतील. तुकोबराय वर्णन करतात, काही जरी आपण केलं तरी त्याच्या उपकाराची फेड कशानेही होत नाही म्हणतात. झालं हाती धरोनिया पाविले घाना त्याच्या उपकारा काय जावे. हाती धरोनिया हाती धरोनिया पावविले घरा त्याच्या उपकारा काय द्यावे. या शेतकऱ्यानं याच्या इच्छित स्थळापर्यंत नेऊन सोडून आलेला आहे. तुम्ही म्हणताल हे काय सांगा लागलाय मला, त्याला कारण आहे. मी हे का सांगू लागलोय आपल्याला, त्याला कारण आहे. त्या शेतकऱ्याला त्या ज्योतिबाच्या देवाची वाट चालण्याची काही आवश्यकता होती का हो? इतक्या जवळ असून त्यानं कधी ज्योतिबाचं दर्शन घेतलं नसेल काय? त्याला काही चालण्याची आवश्यकता होती का त्या शेतकऱ्याला? मुळीच नाही. त्या वाटसरूला व्यवस्थितपणे पोहोचवण्याकरता त्या शेतकऱ्याला जशी त्या ज्योतिबाच्या देवस्थानची वाट चालावी लागली, याप्रमाणे तुकोबरायांना वैकुंठाची प्राप्ती पूर्वीच झालेली आहे. त्यांना काही आपल्या बरोबर वैकुंठाला येण्याची काहीही आवश्यकता नव्हती. तरी देखील म्हणतात चला मी देखील आपल्याबरोबर वैकुंठाला यायला तयार आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुका म्हणे हेच नीट जवळी वाट वैकुंठा. तुकोबरायांना आपल्याबरोबर वैकुंठाला येण्याची अथवा वैकुंठाची वाट चालण्याची काहीही आवश्यकता नव्हती. तुकोबराय किंबहुना ते वैकुंठातले रहिवासी आहेत, वैकुंठातलेच राहणारे आहेत, परंतु केवळ जगावरती उपकार करण्यासाठीच तुकोबराय हे वैकुंठाहून भूतलावरती अवतीर्ण झालेले आहेत. हा येथे उपकारासाठी येथे उपकार येथे
हा येथे उपकाराची येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. हा जे कृतार्थ झालेले आहेत किंवा जे नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचलेले आहेत अशांना सुद्धा लोकांच्या करता काहीतरी कर्तव्य हे पाठीमागे शिल्लक राहिलेलं असतं. ज्ञानोबा वर्णन करतात, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावली तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. किंवा अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करू निदाविती अंगी. एखादी शाळा असावी आणि पहिलीचा दुसरीचा तिसरीचा वर्ग शाळा चालू आहे आणि शाळेसमोरून आपण चाललेलो आहोत. चालता चालता दुसरीच्या वर्गाकडे आपलं लक्ष जातं तर तिथं काय दिसतं आपल्याला की फळ्यावरती मोठा क काढलेला आहे, बाराखडीतला क. प्रत्येक मुलांच्या पाठीवरती क काढलेला दिसतंय आपल्याला आणि एका मुलाजवळ ते शिक्षक बसलेले आहेत, त्याच्याही पाठीवरती क काढलेला आहे. परंतु त्या शिक्षकांनी त्या मुलाचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा हात हातात धरून त्या क वरनं गिरवू लागलेले आहेत. हे दृश्य आपल्याला बाहेरून पाहायला मिळतं. मग आता गुरुजीनं सुद्धा हातामध्ये पाटी पेन्सिल घेतलेली आहे आणि ते सुद्धा क गिरवू लागलेले आहेत. म्हणून आपण जर असं म्हटलं तर त्या गुरुजींना आणखी क काढता येत नाही काय की. ते गुरुजी सुद्धा नवीनच शिकायला लागलेत काय की क काढायला. असं जर आपण म्हणलं तर आपलं चुकीचं होणार आहे ते. अरे बाबा, गुरुजी ग्रॅज्युएट झालेले आहेत, MA BEd झालेले शिक्षक आहेत, ते त्यांना येत नाही म्हणून ते गिरवत नाहीत. त्या सर्व मुलांना यावं, सर्वांच्या करता म्हणून मुलांनी हातामध्ये, त्या शिक्षकांनी हातामध्ये पाटी पेन्सिल घेतली आहे. याप्रमाणे तुकोबरायांना वैकुंठाची प्राप्ती यापूर्वीच होऊन गेलेली आहे. किंबहुना वैकुंठातले रहिवासी आहेत, वैकुंठातलेच राहणारे आहेत, पण काही कारणास्तव त्यांना या जगती तलावरती यावं लागलेलं आहे, नवे नवे आले. त्यातील मुख्य कारण जर कोणतं असेल तर जग हे आडमार्गानं चाललेलं आहे.
जगाचा ऱ्हास होत चाललेला आहे. जग हे अधःपतनाच्या मार्गाने चाललेलं आहे. तेव्हा जगाच्या उद्धाराकरता पूर्वीच्या सत्संतांनी जे काही मार्ग आपल्याला दाखवून दिलेले आहेत, घालून दिलेले आहेत, त्या मार्गावरती एक प्रकारचं मालिन्य आलेलं आहे, मळ साठलेला आहे. वरती घाण साठल्यामुळं तो मार्ग झाकून गेलेला आहे. तो झाकलेला मार्ग झाडून पुसून स्वच्छ करून आपल्यासारख्या अज्ञानी लोकांच्या नजरेसमोर आणण्याकरता म्हणून तुकोबराय वैकुंठाहून भूतलावरती अवतीर्ण झालेले आहेत. नाहीतर तुकोबराय म्हणजे मूळचे वैकुंठातलेच आहेत ते. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, टा 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 आम्ही वैकुंठवासी, सात भावे वरताया,
वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. पहा तुकोबरायांच्या सारख्याचे किती आपल्यावरती उपकार आहेत. वैकुंठाची प्राप्ती त्यांना पूर्वीच होऊन सुद्धा म्हणतात, चला मी देखील आपल्याबरोबर या वैकुंठाला तयार आहे यायला. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुका म्हणे हेच नीट, जवळी वाट वैकुंठा. आता वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा दाखवतात तुकोबरा आपल्याला, चला असं म्हणतात. पण आपल्याला अगोदर याचंच ज्ञान नसतं. वैकुंठ म्हणजे काय, वैकुंठ कशाला म्हणतात हेच आम्हाला माहिती नसतं अगोदर. आपल्याला आपल्या नातेवाईकांची मित्रमंडळींची पत्र येतात, अमके अमके वैकुंठवासी झाले. मग आता वैकुंठवासी झाले म्हणजे नेमकं गेले कुठं काय माहित नसतं आपल्याला. मग आता वैकुंठवासी झाले म्हणजे वैकुंठाला गेले म्हणजे नेमकं कुठं आहे वैकुंठ, वैकुंठ म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला तर काय आपल्याला पत्रही येतात. आता अलीकडे नवीन एक निघालेलं आहे पुन्हा, तुमच्या पेपर मध्ये फोटो द्यायचा. नवीन म्हणजे जुनच आहे हे, अमके अमके वैकुंठवासी झाले. एका पेपर मध्ये असतं वैकुंठवासी झाले, एका पेपर मध्ये असतं कैलासवासी झाले, एका पेपर मध्ये असतं तुमचं स्वर्गवासी झाले. आता कुठल्या ठिकाणी नेमके गेलेत, कुठे पेपर वाढलेलं माहिती नसतं नेमकं कोणत्या ठिकाणी नेमके गेलेत. कुणी म्हणतं स्वर्गवासी झालेत, कुणी म्हणतं कैलासवासी झालेत, कुणी म्हणतं वैकुंठवासी झालेत. प्रत्येक पेपरला बातमी असते. वैकुंठ म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला तर ज्याप्रमाणे सत्यलोक आहे, तपोलोक आहे, स्वर्गलोक आहे, कैलास आहे, महरलोक आहे, हे जसे लोकांतर आहेत याप्रमाणे वैकुंठ हा देखील एक लोक आहे आणि त्या ठिकाणी भगवान श्री महाविष्णूचं आधिपत्य असतं. यालाच वैकुंठ असं म्हणतात. झालं, हेच वैकुंठ आहे. दुसरं तिसरं वैकुंठ कोणतंही नाही. जिथं भगवान श्री महाविष्णूचं सतत अखंड वास्तव्य आहे त्यालाच वैकुंठ असं म्हणतात. झालं, आणि हेच जर वैकुंठ असेल किंवा यालाच जर वैकुंठ असं म्हणत असतील तर साधू संतांनी तर या वैकुंठाबद्दल नकार दर्शवलेला आहे. नामदेवरायांचा एक अभंग सर्वांना बहुश्रुत आहे. देवा आम्हाला कुठेही पाठवा, आमची जायची तयारी आहे, पण वैकुंठाला मात्र पाठवू नका बरं का, नको आम्हाला वैकुंठ. अहो काय वैकुंठ म्हणजे एक झोपडी आहे, जुनाट अशी झोपडी आहे. तिथं काही आम्हाला भजनाचा आनंद मिळणार नाही, नामस्मरणाचा आनंद मिळणार नाही. तिथं काही भजन नाही, कीर्तन नाही, नामस्मरण नाही. मौन घेतात ना, मौन माणसं, काही काही लोक मौन धारण करते ते एक दिवसाचं, तसं आम्हाला अखंड मौन धारण करावं लागेल त्या ठिकाणी गेल्यावर. नको आम्हाला वैकुंठ, कुठेही पाठवा, आमची जायची तयारी दुसरीकडं. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडआडी घालू आम्हा. वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगाची बैसावे मौन रूप. नामा म्हणे मज येथेची ओठेवी, वास सदा देई चरणाजवळी. भगवंता सतत तुझ्या चरणाजवळ आम्हाला राहू द्या, वैकुंठाला आम्हाला पाठवू नका हो तिकडं. अहो नामदेवराय वैकुंठाबद्दल नकार दर्शवतात, याच्यामध्ये काहीच आश्चर्य नाही. पण जे तुकोबराय आपल्याला प्रस्तुत अभंगामधून वैकुंठाला चला असं म्हणतात,
नटून थटून श्रंगार वगैरे करून जाऊ म्हणतात. मी देखील आपल्याबरोबर यायला तयार आहे म्हणतात. वैकुंठाला सर्वांना जाता हा मार्ग आहे म्हणतात. तेच तुकोबर आहे. या वैकुंठाबद्दल दुसऱ्या एका अभंगात आपलं मत कोणतं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. नको वैकुंठीचा वास नको, अद्भुत हारस कथे काळी नामाचा, नको वैकुंठीचा वासा तया सुख आहे नाश. नको वैकुंठीचा वास तया सुखा आहे नाश. अद्भुत हारस कथे काळी नामाचा. यांचं कोणतं बोलणं खरंय हो. एका अभंगात वैकुंठाला चला म्हणतात, जवळची वाटे म्हणतात, नटून थटून चला म्हणतात, आणि दुसऱ्या अभंगात नको म्हणतात आम्हाला वैकुंठ. म्हणजे काय तुकोबारायला लबार होती की काय? हा प्रश्न पडतो ना आपल्याला. या दोन्ही चरणाचा आता समन्वय लावायचा कसा, याचा जर विचार करायचा झाला तर ज्याप्रमाणे एकाच नावाची दोन माणसं असतात किंवा एकाच नावाची दोन गावं असू शकतात, त्यातलाच हा एक प्रकार दिसतो. झालं बरीचशी गावं अशी आहेत ज्यांची नावं एकच आहेत, पुष्कळ आहेत अशी गावं. किंवा इथं आता जमलेल्या मंडळी मंचापैकी एकाच नावाची बरीचशी माणसं आपल्याला पाहायला मिळतील, त्यातलाच हा एक प्रकार आहे. कोणता? एक वैकुंठ म्हणजे कोणतं की ज्याप्रमाणे सत्यलोक आहे, तपोलोक आहे, स्वर्गलोक आहे, कैलास आहे, हे जसे लोकांतर आहेत, याप्रमाणे वैकुंठ हा देखील एक लोक आहे की ज्या ठिकाणी भगवान श्री महाविष्णूचं अखंड वास्तव्य आहे. हे एक वैकुंठ. आणि आता दुसरं वैकुंठ कोणतं की प्रत्यक्ष भगवंतालाच अनेक ठिकाणी वैकुंठ हा शब्द आलेला आहे. प्रत्यक्ष भगवंतालाच वैकुंठ असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. प्रतिभिंती चौखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तसे बोधू. इथं वैकुंठ हा शब्द भगवंताला उद्देशून आलेला आहे. किंवा विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा एके ठिकाणी भगवंताला वैकुंठ असं म्हटलेलं आहे. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव प्रथु हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुर्धोक्षजा. इथं वैकुंठ असं भगवंतालाच म्हटलेलं आहे.
जाऊ द्या, हे संस्कृत लवकर उच्चारता करता येत नाही, कळायचं नाही. रोज आपण हरिपाठ तरी म्हणतो, स्नान करत असताना अथवा स्नान केल्यानंतर हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानवरायांनी भगवंताला एके ठिकाणी वैकुंठ असं म्हटलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? ज्ञानदेव पाठ हरी ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरी हरी मुखे मला ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे इथून पुढे आता आपल्याला असा विचार करायचा आहे
की प्रस्तुत अभंगामधून तुकोबारायची आपल्याला वैकुंठाच्या प्राप्तीची वाट दाखवतात, म्हणजेच भगवंताच्या प्राप्तीची वाट दाखवतात, असा विचार करायचा आहे आता आपल्याला इथून पुढे. आता ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आपल्याला, तो आहे कसा, दिसायला कसा आहे, लहान आहे का, उंच आहे का, खोजा आहे का, नाट्य आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, याचं तरी आपल्याला अगोदर ज्ञान पाहिजे. भगवंताचं स्वरूपाचं ज्ञान अगोदर पाहिजे ना आपल्याला. अहो एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं, समजा बुधवारचा मिरजेचा बाजार आहे, बायकोन आपल्याला सांगितलं हे बघा चांगले किलोवर पेढे घेऊन या बरं का, काय हरकत नाही. जातो आपण बाजाराला, सगळे कोथिंबीर घेतली, भाजी घेतली, किरसुनी घेतली, गोडतेल घेतलं, सगळं घेतलं आणि पुन्हा आता पेढे सांगितले, पण माहिती कुठं आपल्याला पेढे कुठे मिळते आणि कशी असते ती. पेढे बघायला कुठे गेलो आपण, बैलाच्या बाजारात. मिळतील केव्हा तिथं, जनावरांच्या बाजारात पेढे मिळतील, हा मिळतील का त्या ठिकाणी. अरे तुला माहितीच जर नाही कसे असतील, कुठे मिळतील. हा याप्रमाणे ज्या भगवंताला आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, तो आहे कसा, त्याचं स्वरूप कसं आहे, याचं ज्ञान अगोदर आपल्याला पाहिजे. आणि हीच गोष्ट फार अवघड आहे. झालं भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होणं फार अवघड आहे. अहो मोठ्या मोठ्यांना कळलेलं नाही, कुठं आपण आपल्याला सामान्य लोक काय आपल्याला कळणार आहे भगवंताचं स्वरूप. भगवंताचं स्वरूप जाणून घेण्याकरता प्रथम वेद पुढे आले, वेद, पण त्यांना सुद्धा भगवंताचं कळलं नाही स्वरूप काय आहे ते नव्हे एवढंच बोलता आलं, पण अमुक आहे असं काही सांगता आलं नाही. झालं तुझी स्तुती वेद करिता भागले, निवांतची ठेले नेती नेती. किंवा ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे, एथ वेद मुखे झाले, मन पवन पांगुळले, राती विन मावळले, रवी शशी जेथ. हा अरे ज्या प्रखर तेजामध्ये चंद्र आणि सूर्य हे सुद्धा रात्र न होताच मावळून जातात, एवढं ज्याचं प्रखर तेज आहे, हा त्याचं स्वरूप वेदाला सुद्धा कळलं नाही. मोठमोठी स्वर्गामध्ये 33 कोटी देव आहेत. स्वर्गामध्ये इंद्र आहे, चंद्र आहे, महेंद्र आहे, एकापेक्षा एक बलवान असे देवादी देव आहेत. त्यांना तरी भगवंताचं स्वरूप कळलंय का? मुळीच नाही. 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे आपल्याला. समजा एखादी आई असते, तिच्या उदरामध्ये गर्भ आहे, लहानसा मांसाचा गोळा. त्या गर्भाला जर आपण बाहेरून विचारलं, बाळा तुझ्या आईचं वय आता किती असेल रे या वेळेला, असा प्रश्न जर आपण त्या गर्भाला जर बाहेरून केला, काय उत्तर देऊ शकणार होतो लहानसा मांसाचा गोळा. एखाद्या आईचं वय सांगण्याकरता जसा तिचाच असलेला गर्भ तो सुद्धा असमर्थ असतो, याप्रमाणे माझं स्वरूप जाणण्याकरता हे मोठमोठे देवादिदेव सुद्धा असमर्थ आहेत म्हणतात. झालं ज्ञानोबा वर्णन करतात, आगा उदरीचा गर्भू जैसा, न देखेची आपुले मातेची वयसा, मी आगवे या देवा तैसा नेणवे काही. म्हणजे भगवंताचं स्वरूप देवादिकांना सुद्धा कळलेलं नाही. बर मोठमोठी ऋषी महर्षी आहेत, अद्भुत असं ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, पुष्कळ साया सोसून त्यांनी तपश्चर्याची शक्ती अंगामध्ये बांधून घेतलेली आहे, पण त्यांच्या त्या तपाच्या ज्ञानानं तरी त्यांना भगवंताचं स्वरूप कळलंय का? छे, त्यांना सुद्धा कळलेलं नाही. भगवंतानी आपल्याला पुन्हा दृष्टांत दिला आणखी एक. कोणता? एखादा समुद्र असतो, समुद्र, अरबी महासागर, हिंदी महासागर, समुद्राच्या काठावरती आपण उभे राहिलेलो आहोत. समुद्राकडे पाहिलं आपण तर
मासे त्यामध्ये आपल्याला असंख्य मासे दिसतात समुद्रामध्ये. काही लहान आहेत, काही मोठे आहेत. त्या माशांचं 24 तास वास्तव्य त्या पाण्यामध्ये आहे. त्यांचा जन्मही पाण्यामध्येच असतो आणि मृत्यूही पाण्यामध्येच असतो. म्हणून आपण जर काठावर उभं राहून ते विचारलं माशांना, अरे माशांनो, तुम्ही रात्रंदिवस या समुद्रामध्ये आहात, याचा उगम कुठून झालाय हो? या समुद्राचा कुठून निघालेला आहे हा समुद्र? आणि याचा शेवट कुठं झालेला आहे? या समुद्राची लांबी किती आहे? पात्र किती रुंदीचं आहे? खोली किती आहे? असं जर त्या माशांना विचारलं, काय सांगू शकणार आहे तो ते मासे? माशांना कधी समुद्राचा अंत लागलेला आहे का? मुळीच नाही. याप्रमाणे या ऋषी महर्षींना सुद्धा म्हणतात माझं ज्ञान स्वरूप कळलेलं नाही. आणि जलचरा उदधीचे मान, मशका नोलांडवेची गगन, तेवी महर्षीचे ज्ञान न देखीची माते. म्हणजे भगवंताचं स्वरूप जिथं वेदाला कळलं नाही, भगवंताचं स्वरूप जिथं देवादिकांना कळलं नाही, भगवंताचं स्वरूप जिथं मोठमोठ्या ऋषी महर्षींना कळलं नाही, अशा स्वरूपाच्या समोर जाण्याकरता अथवा त्या स्वरूपाची व्याप्ती होण्याकरता आपण पुष्कळसा दानधर्म जरी केला, अथवा पुष्कळसं तीर्थाटन जरी केलं, अथवा यज्ञ यागादी कर्म जरी केले, काही त्याचा उपयोग होणार नाही. अशानं कुठे आपल्याला भगवंताचं स्वरूप कळणार नाही. मग एवढं भगवंताचं स्वरूप जर अवघड आहे, मग कळतं तरी कशानं? कळतं तरी केव्हा? प्रश्न पडतो आपल्याला. भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे, तुम्ही इतर मार्गांचा विचार करू नका. ज्यानं भक्ती मार्ग स्वीकारलेला असेल त्यालाच माझं स्वरूप कळेल. एरवी माझ्या स्वरूपाचं ज्ञान कुणालाही होणार नाही म्हणतात. भगवंताचे स्वतःचे उद्गार आहेत. तैसा मी एकेची परी, आतुडे गा अवधारी, जरी भक्ती येवो निवरी, चित्ता ते गा. किंवा एवं निर्विघ्न मज माझी सरता, मार्ग नाही भक्ती परता, हे सत्य सत्य गा सर्वथा, भक्ती तत्वता मज पडिये. किंवा म्हणून एरतेची पार्था, नेणतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा उटंगले. ज्यानं भक्ती मार्ग स्वीकारला असेल त्यालाच माझं स्वरूप कळेल, माझं ज्ञान होईल. आता भक्ती म्हटल्यानंतर भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत. नवविधा भक्ती सांगितलेली आहे आपल्याला. त्याच्यामध्ये भगवंताची पूजा अर्चा करणं एक प्रकारची भक्तीच आहे. भगवंताची ध्यान धारणा करणं एक प्रकारची भक्तीच आहे. अनेक जरी भक्तीचे प्रकार असले, त्याच्यामध्ये सर्वात सोपी अशी जर कोणत्या भक्तीचा मार्ग असेल तर तो म्हणजे मुखानं त्याचं सतत नामस्मरण करणे. हा जो भक्तीचा मार्ग आहे तोच अत्यंत सोपा आणि जवळचा आहे. मुखानं अखंड त्याचं नामस्मरण करणं, हा जो काही भक्तीतला मार्ग आहे, याच्या इतका सोपा दुसरा मार्ग कोणता नाही म्हणतात. झालं नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. किंवा राम नाम दोन्ही अक्षरे, राम नाम
वटाची गोड त्याची खान गा चाले वटाची गोड त्याची खाणे गा रामकृष्ण वासू राम नाम दोन्ही अक्षरी भगवंताचं नामस्मरण मुखानं करणे हाच मार्ग अत्यंत जवळचा आहे, सोपा आहे की ज्या मार्गाने गेला असताना आपल्याला वैकुंठाची म्हणजेच भगवंताची प्राप्ती होणार आहे. म्हणून या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबऱ्या वर्णन करतात की चला मी तुम्हाला अत्यंत जवळचा आणि सोपा असा मार्ग दाखवतो, मी देखील आपल्या बरोबर वैकुंठापर्यंत येतो, चला आपण सर्वजण हसत खेळत नाचत बागडत आनंदानं उड्या मारत या वाटेने जाऊया. म्हणून या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबऱ्या वर्णन करतात. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. म्हणा पहिलं चरण. गोपाळ कुमारी
जय विठ्ठल. बोला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव. बोला पुंडलिक वरद विठ्ठल. हरी हरी. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी कदा रोळी आनंदे. तेव्हा तुकोबाराय या अभंगामधून अवघ्या विश्वाला सोपी अशी वाट दाखवतात, भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग दाखवतात. आता भगवंताच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, हाच एकमेव मार्ग आहे असं नव्हे, पुष्कळ मार्ग आहेत. पण हे सर्व मार्ग एकापेक्षा एक कठीण असे मार्ग आहेत. बाकीच्या मार्गांचा आपण विचार देखील करू नये. उदाहरणार्थ कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, जप मार्ग आहे, तप मार्ग आहे, तीर्थ मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, दान मार्ग आहे. परंतु हे सर्व मार्ग एकापेक्षा एक अवघड आहेत झालं. कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. भगवंतानी गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञत्वा मोक्षशेषुवात. कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मी काय लक्षण ऐशे विचारिता विचक्षण गुंपून ठेले. कर्माच्या उण्या अंगानं जीवाचं पतन होतं, हे कर्मातलं मोठं वैगुण्य. बर कर्मानं भगवंताची प्राप्ती होईलच असं काही सांगता येत नाही झालं. कर्ममार्गानं फार तर स्वर्गातले जे भोग आहेत, यज्ञ यागादी कर्म केले तर स्वर्गातले भोग प्राप्त होतील, पण भगवंताची प्राप्ती मुळीच होणार नाही म्हटलेलं. यज्ञ यागे स्वर्ग भोग आरेती करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो धन्य आनंदाची सापडली वेळ. कर्ममार्ग अत्यंत सूक्ष्म अशा तऱ्हेचा आहे आणि योग मार्ग दुस्तर असा आहे. कर्ममार्ग बरा पण योग नको असं म्हणायची पाळी आहे. योग मार्गाचं वर्णन अनवरांनी केलेलं आहे. ताने तानची पियावी भुकेली या भूकची खावी अहोरात्र वावी मवावारा. उनी देहाचे पौडणी निरोधाचे वेलावणी झाडाशी साजणे चाळावे शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची आसावे घरा आतू किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशू नीच नवा व्रतारे वीण करावा तू हा योगू म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुवटा तया दुःखाचा चिवाटा वागा आला.
ज्यांनी योग मार्ग स्वीकारलेला आहे त्यांना भगवंताची प्राप्ती तर झाली नाहीच नाही, पण त्यांच्या वाटेला दुःख आले म्हणतात. म्हणून आमच्या तुकोबारायांनी कर्माची सूक्ष्म वाट तिचाही त्याग केला आणि योगाची दुस्तर अशी वाट तिचाही त्याग केला. नको आपल्याला ती वाट. आणि असा एक राजमार्ग प्रगट केला की ज्या मार्गानं सर्व आबाल वृद्ध, लहान थोर, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत कुणी जरी असलं अगदी डोळे झाकून चालता येईल असा मार्ग प्रगट केला झाला. कोणता? मुखानं भगवंताचं नामस्मरण करणे. तो हा राजमार्ग सर्वाहुनी चांग, सदा संत संग नाम वाचे. म्हणून वाचे गाऊ विठ्ठल. एखादा वाटसरू असतो, रस्त्यानं चाललेला आहे, त्याला जायचंय पंढरपूरला. पुढे गेल्यावर अनेक वाटा त्याला दिसतात. इकडे गेलेली आहे, इकडे गेलेली आहे, उजवीकडे गेलेली आहे, मधने गेलेली आहे. त्या ठिकाणी तो थांबतो आणि विचार करतो, इतक्या वाटा आहेत सगळ्या, पण काय करायचे मला बाकीच्या वाटाचा विचार करून? माझी कोणती वाट आहे चालण्याची? ती वाट शोधतो. पंढरपूरची कोणती वाट आहे यात आपली जायची, बाकी जाऊन करायचं काय आपल्याला, असा विचार करतो. पंढरपूरची वाट कोणती ती शोधून डोळे झाकून त्या वाटेनं जसा जाऊ लागतो. याप्रमाणे पुष्कळ वाट आहेत इतर, पण बाकीच्यांचा विचार करू नका. सोपी वाट कोणती आहे त्या वाटेचा विचार करा फक्त, झालं. भंगलिया वाटे शोधोनिया वाटे, निधिजे जेवी निटे राजपंथे. अनेक वाटा जरी फुटलेल्या असल्या तरी आपला राजमार्ग कोणता आहे याचा शोध घेऊन जसा मनुष्य जातो, याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीचा राजमार्ग जर कोणता असेल तर वाचे गाऊ विठ्ठल. की ज्या मार्गानं सर्व आबालवृद्धांना जाता येईल असा हा मार्ग आहे. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे, या रे या रे लहान थोर, या रे या रे टाळ्या वाजवा.
चिंता काळाची लहान थोर या ते भलतले नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सर्वांना अगदी सहज चालता येण्यासारखी ही वाट आहे. म्हणून या अभंगात वर्णन करतात. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. जायचंय आपल्याला या वाटेनं, पण कसं जायचंय आपल्याला? अगदी नटून थटून श्रृंगार करून जायचंय आपल्याला. वारकऱ्यांचा जो श्रृंगार आहे तो श्रृंगार आपल्याला करायचा आहे. कोणता? हातामध्ये ध्वजा घ्या, कुंच घ्या, गरुड टकी घ्या आणि या वाटेनं चला. हा म्हणून हा तुकोबरा एका अभंगात वर्णन करतात. कुंच पताकांचे भार पताका कुंच पताकांचे भार पताकांचे भार. वैष्णव जिंगण पताकांचे भार आले वैष्णव डिंगर भेले पळती यमकिंकर नामे अंबर गरजतसे. अशा तऱ्हेनं वारकऱ्यांचा जो श्रृंगार आहे तो श्रृंगार करून आपण या वाटेने जाऊया. म्हणून तिसऱ्या चरणात तुकोबरा वर्णन करतात. ध्वजा कुंच गरुड टके शृंगारनिके करुनी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. आणि शेवटी तुकोबरा वर्णन करतात. तुका म्हणे हेच नीट जवळी वाट वैकुंठा. वैकुंठाला जाण्याचा हाच एकमेव मार्ग असा आहे की जो अत्यंत सुलभ अशा तऱ्हेचा आहे, सोपा आहे, अगदी जवळचा आहे. वैकुंठाला जाण्याकरता एकमेव मार्ग की जो अत्यंत जवळचा आहे म्हणतात झालं. म्हणून एका अभंगात तुकोबरा वर्णन करतात की मुखानं नामस्मरण करणे हा वैकुंठाला जाण्याचा जवळचा मार्ग आम्हाला सापडल्यामुळं वैकुंठ आम्हाला काही अगदी फार लांब वाटत नाही. आता फार जवळ वाटायला लागलेलं आहे आम्हाला. तुका म्हणे सोपे वैकुंठाशी जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वज किंवा ही वाट गोमटी
वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा हेची वाट. म्हणून स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. ध्वजा कुंच गरुड टके शृंगारणिके करोनी. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. तुका म्हणे हेच नीट जवळी वाट वैकुंठा. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. जय जय विठ्ठल. थांबा थांबा जरा थांबा. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकोळी उत्तरे. हे तुका देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे.
हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी पुण्य संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वारकरी वारी पुण्य विठ्ठल रखुमाई विठ्ठल मागणे ते वृत्ती आहे देशील कृपा आहे पांडुरंगाय या संताशी तुका म्हणे आता उदार तो ज्ञानदेव तुका